बाजारात लाल भोपळा दिसला तर नक्कीच आम्ही घरी घेऊन येतो। लाल भोपळ्याचे बरेच पदार्थ बनवतो आणि जे घरच्यांना खूप आवडतात ते सगळे पदार्थ मी दाखवणार आहे। त्यातलाच एक अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे लाल भोपळ्याच्या गोड गोड पुऱ्या। खुसखुशीत राहण्यासाठी आणि कमी तेल शोषण्यासाठी विशेष टिप्स मी ह्यात देणार आहे। मधुगंधास रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। मी पावशेर लाल भोपळा घेतलेला आहे। धुवून त्याचे अशा प्रकारे मोठे पीसेस केलेले आहेत आणि साल तसंच ठेवलेलं आहे। हे कुकरच्या भांड्यात ठेवून ह्याला 15 मिनिटं आपण पाणी वगैरे काही न घालता वाफवून घेऊया। वाफवल्यावरती ते अशा प्रकारे शिजलेले असतील। साल काढून घेऊन ह्याला आपण स्मॅश करून घेऊया। हे सगळं भोपळा गरम असतानाच करायचं आहे आपल्याला। छान स्मॅश झाला की ह्यात आपण 1 कप किसलेला गूळ टाकूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथं भोपळा आपला गरम असल्यामुळे गूळ ह्याच्यात पटकन मेल्ट होईल आणि व्यवस्थित मिक्स होऊन येईल। छान प्रकारे आपण मिक्स केलेला आहे। ह्याला आता आपण झाकून साधारण 10 मिनिटं ठेवूया, म्हणजे आपला संपूर्ण गूळ मिक्स होईल आणि हे सगळे एकजीव होईल। आपल्या चॅनलवरती 2 अजून पुऱ्यांच्या रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत। एक रताळ्याच्या गोड पुऱ्या ज्या खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्या रेसिपीला, त्याची लिंक मी इथं वरती देते, ती नक्की बघा। आता आपण 2 कप गव्हाचं पीठ घेऊया। ह्यात टाकूया 2 टेबलस्पून तांदूळाचं पीठ। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एक महत्त्वाची टिप मी शेवटी देणार आहे, जी आहे तर खरं एकदम साधी पण फार महत्त्वाची आहे। 1 टीस्पून इलायची पावडर, 1 टेबलस्पून खसखस, चिमूटभर मीठ, 1/4 टीस्पून जायफळ पावडर आणि हे सगळे या पिठात व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया, छान कंबाईन करून घेऊया। दुसरी पुऱ्यांची रेसिपी म्हणजे तिखटा मिठाच्या छान खमंग पुऱ्या, ह्याचीही लिंक मी वरती देत आहे, तुम्ही नक्की बघा आणि आवडली तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला खूप छान छान रेसिपीज इथं नक्कीच मिळतील। आणि शेवटी ह्यावर टाकूया 1 टेबलस्पून पांढरे तीळ आणि पुन्हा सगळं छान मिक्स करून घेऊया। सगळे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स झाल्यावर आता जे आपण लाल भोपळा आणि गुळाचं मिश्रण करून ठेवलं होतं ते आपण ह्याच्यात थोडं थोडं करून टाकूया। सगळंच एकदम टाकायचं नाही, बॅचेसमध्ये थोडं थोडं करून टाकूया आणि हे सगळं छान मळून घेऊया। गुळाला आपल्या पाणी सुटलं आहे आणि लाल भोपळाही आपला व्यवस्थित मिक्स झाला आहे। या मिश्रणाला छान पाणी आहे, तर ह्याच्यात बसेल एवढं आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ह्याच्यात मळतोय। पाण्याचा वापर आपण अजिबात करायचा नाही हे मळताना। आणि इथं आपण 2 टेबलस्पून तांदूळाचं पीठ वापरतोय, त्यामुळे ना आपले पुऱ्या छान खुसखुशीत होतील आणि मस्त राहतील। प्लस आपण खसखसही वापरतोय, त्याने एक वेगळा खुसखुशीतपणा येतो आपल्या पुऱ्यांना। जनरली घारगे जे आहेत ना ते आपण तांदूळाचं पीठ वापरून करतो आणि हे वापरल्यामुळे या पुऱ्यांना अजिबात तेल शोषत नाही आणि व्यवस्थित छान राहतात। पण इथं आपण पुरी बनवतोय जी छान अशी आपली फुगणार आहे गव्हाच्या पिठाची, म्हणून आपण 2 टेबलस्पून इथं फक्त तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे। तर या 2 टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा। तांदूळाचं पीठ हे खुसखुशीत करण्यासाठी सुद्धा आणि कमी तेल शोषण्यासाठी सुद्धा दोन्हीसाठी वापरलं जातं आणि खसखसमुळे एक वेगळा फ्लेवर तर येतो, प्लस त्याचा खुसखुशीतपणा अजून वाढतो। आणि गरम असतानाच आपण गूळ मिक्स केलेला आहे आपल्या भोपळ्यामध्ये, म्हणून ह्याचं छान एक व्यवस्थित पाणीदार मिश्रण होतं, ज्याने आपल्याला पीठ मळता येतं। तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आता आपलं पीठ मळून झालंय। इथं साधारण मला एक 1/4 कप थोडं जास्त पीठ लागतंय हे पूर्ण सगळं व्यवस्थित एकजीव व्हायला। तर पूर्णपणे मळून झाल्यावर यावर आपण तेल टाकूया आणि तेलात ह्याला छानपैकी एकजीव करून मळून घेऊया। आणि आपल्याला लक्षात येतं, सो त्याप्रमाणे गरजेप्रमाणे तुम्ही पीठ ॲड करा आणि साधारण 10 मिनिटं ह्याला कव्हर करून बाजूला ठेवून देऊया। 10 मिनिटानंतर पोळपाटाला सगळीकडे आपण व्यवस्थित तेल लावून घेऊया। अजिबात पिठाचा वापर करायचा नाही आहे, तेल लावूनच ह्या पुऱ्या आपल्याला लाटायच्या आहेत। तुम्हाला पाहिजे तर छोटे गोळे करून छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या किंवा एक असं थोडंसं मोठं लाटा पोळी आणि मग त्याच्या पुऱ्या पाडून घ्या वाटीच्या सहाय्याने किंवा कुकी कटरच्या सहाय्याने।
मग मध्यम आचेवरती इथं तेल मी गरम केलेलं आहे. जास्त कडकडीत गरम करायचं नाही, कारण गुळाच्या असल्यामुळे ते पटकन जळू शकतात. ही आपली विशेष आणि शेवटपर्यंत तुम्ही बघताय ही रेसिपी म्हणून खास टिप आहे. ह्याच्यानेच मेजरली आपली पुरी एकदम मस्त दिसायला सुंदर आणि खायला छानच लागणार आहे. त्यामुळे मध्यम आचेवरती तेल गरम करा आणि छान तळून घ्या. बघा छान आपली मस्त फुगलेली आहे आणि छानपैकी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, एन्जॉय करा. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक आगळी वेगळी आणि खूपच मस्त पौष्टिक रेसिपी घेऊन. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.